ना लग्न तुझं पण आहे, माझं एकट्याचं नाहीये. नको ना बाई असं काय करू, पडलीस वगैरे तर. तू येशील ना मला असं धावत झेलायला? असं बोल, आराध्याबद्दल काय माहिती आहे तुला? आता काय एवढंच बोलायचं होय? तोंड उघडायला कष्ट पडतात साहेब. पुरेशी जड नाही हो. वारा आला ना तर भुर्र अशी उडून जाते. आता तोंड उघड. कोण आराध्या? तिच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगणार? आज पहिल्यांदा भेटलो ना आम्ही. असं मग तारा, ताराबद्दल काय माहिती आहे तुला? काय साहेब, एका तुमच्या हातात आहे आणि मला उतारी कर म्हणून सांगताय. लय पोचलेले दिसताय तुम्ही. तुम्हाला तारा माहिती आहे, मग सिक्रेट उरलं काय? तिची माहिती घेऊन तुम्ही करणार काय? इथे प्रश्न फक्त मी विचारणार, त्याची उत्तरं तू द्यायची. मला उलट प्रश्न करायचे नाही. मग उत्तर पण ताराच दे. कोणी पाठवले तुला? तुझा प्लान काय आहे? गप गुमान सांगा मला. फासे माझ्या बाजूने पडतायत हे नशीबच म्हणायचं माझं. असे तुमच्या बाजूने पडत नसले तर या राग्या तुमच्या बाजूने उभा राहिला ना तर फासे तुमच्या बाजूने फिरवून घेईल. दिलेलं काम जरी केलंस ना तरी पुष्कळ झालं. तोंडाने काम सांगायचं आणि हाताने पैसे मोजायचे. कोणतीही गल्लत किंवा सबब चालणार नाही तरच पैसे मिळतील. हवे तेवढे मिळतील, पण स्वतःचं डोकं नाही चालवायचं. सांगितलं तेवढंच काम करायचं, कळलं? मी डेकोरेटर आहे, बाकी माझा काय संबंध नाही. योगायोगाला तारा दिसली तर बरं वाटलं. आता ओळखीचा माणूस दिसला तर आपण हाय हॅलो करतो ना, बस तेवढंच. मग त्याच्या पुढे जायचंय नाही. त्याच्या पुढे जाताना दिसलास तर हाय हाय करायला लावे ना, लक्षात ठेवायचं. आणि काय आहे ना, इथे सभ्य लोक राहतात, पण तू मला त्यांच्यात मोजू नकोस. मी सभ्यांशी